संभाजी कावजी कोंडाळकर एक पराक्रमी मराठा योद्धा. मराठ्यांच्या इतिहासात अनेक असे वीर होऊन गेले ज्यांची नावे फारशी प्रसिद्ध नसली तरी त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्य उभे राहिले आणि टिकले. अशाच निस्वार्थ, निडर आणि स्वामीनिष्ठ योद्ध्यांपैकी एक नाव म्हणजे संभाजी कावजी कोंडाळकर. कोंडाळकर घराणे आणि बालपण. कोंडाळकर हे घराणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमाभागात ओळखले जात असे. हे घराणे मूळचे देशमुखी वतन सांभाळणारे, पण त्याहून अधिक ओळख होती ती त्यांच्या युद्ध कौशल्याची आणि स्वराज्यनिष्ठेची. संभाजी कावजी यांचा जन्म एका सरदार घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक, धनुर्विद्या यांचे संस्कार झाले. वडील कावजी कोंडाळकर हे स्वतः लढवय्ये होते. त्यांनी आपल्या मुलाला एकच शिकवण दिली होती: जमीन, वतन, संपत्ती सगळं क्षणभंगूर आहे, पण स्वराज्य आणि इमान हेच खरं धन आहे. लहान वयातच संभाजी कावजींनी मावळ्यांत आपली छाप पाडली. त्यांचा बांधा मजबूत, नजर तीक्ष्ण आणि निर्णय झटपट असत. स्वराज्यात प्रवेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य चळवळीचा वणवा सर्व महाराष्ट्रात पेटलेला असताना संभाजी कावजी यांनी स्वराज्यात प्रवेश केला. ते केवळ नावापुरते सरदार नव्हते, तर मैदानी लढाई, गनिमी कावा आणि किल्ल्यांच्या संरक्षणात निपुण होते. शिवाजी महाराज त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवत. कठीण मोहिमा, सीमावर्ती भागातील धोकादायक कामगिरी किंवा शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम अनेकदा संभाजी कावजींकडे दिले जाई. अफजलखानानंतरचा काळ आणि मोगल संघर्ष. अफजलखान वध आणि प्रतापगडानंतर मोगल आणि आदिलशाही दोघेही स्वराज्यावर तुटून पडले. या काळात संभाजी कावजी कोंडाळकर यांनी अनेक लहान मोठ्या चकमकींमध्ये सहभाग घेतला. विशेषतः मोगली फौजांच्या रसदमार्गांवर हल्ले, रात्रीच्या अचानक छाप्यात नेतृत्व, गावोगावी स्वराज्याबद्दल विश्वास निर्माण करणे, या सगळ्या कामांमध्ये ते अग्रेसर होते. स्वामीभक्ती आणि निर्भयता. संभाजी कावजींचा स्वभाव थेट आणि स्पष्ट होता. ते राजकारणात फार अडकत नसत. त्यांना एकच गोष्ट महत्त्वाची वाटे: स्वराज्याची सेवा. कधीकधी वरिष्ठ सरदारांशी मतभेद झाले, पण त्यांनी कधीही स्वराज्याशी गद्दारी केली नाही. संकटाच्या वेळी ते नेहमी पुढे असत आणि सुरक्षिततेच्या वेळी मागे राहत. संभाजी महाराजांच्या काळात. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मोगलांचा छळ प्रचंड वाढला. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला. या काळात अनेक सरदार फुटले, काहींनी माघार घेतली, पण संभाजी कावजी कोंडाळकर मात्र डगमगले नाहीत. त्यांनी संभाजी महाराजांसाठी अनेक गुप्त मोहिमा केल्या. मोगल छावण्यांची माहिती काढणे, कैद्यांना सोडवणे आणि स्वराज्याची गुप्त हालचाल सुरू ठेवणे, या सगळ्यात त्यांचा मोठा वाटा होता. शेवटचा संग्राम. इतिहास सांगतो की एका मोहिमेदरम्यान संभाजी कावजी कोंडाळकर मोगलांच्या मोठ्या फौजेच्या गराड्यात सापडले. मोजके मावळे सोबत होते. शत्रूने शरणागतीची संधी दिली, पण संभाजी कावजी म्हणाले, मराठा तलवार हातात असताना शरण जाणार नाही. देह जाईल पण इमान नाही. भयंकर लढाई झाली. अनेक मोगल सैनिक मारले गेले. शेवटी संख्येच्या जोरावर शत्रू जिंकला. संभाजी कावजी गंभीर जखमी झाले, पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तलवार खाली ठेवली नाही. बलिदान आणि विस्मृती. त्यांचे बलिदान इतिहासाच्या मोठ्या पानांवर फारसे नोंदले गेले नाही, कारण ते ना छत्रपती होते ना मोठे सुभेदार. पण अशाच अपरिचित वीरांच्या रक्तावर स्वराज्य उभे राहिले. आजही काही गावात, काही कुटुंबात संभाजी कावजी कोंडाळकर यांची आठवण एक निष्ठावान, शूर आणि स्वाभिमानी मराठा योद्धा म्हणून जपली जाते. त्यांच्याकडून काय शिकावे? संभाजी कावजी कोंडाळकर आपल्याला शिकवतात: प्रसिद्धीपेक्षा कर्तव्य मोठे असते. संकटात निष्ठा